तर राज्यात आज 4 ऑगस्ट, 5 आणि 6 ऑगस्टच्या दरम्यान या 3 दिवसामध्ये राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. 22 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा, 1 तासाचा असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्वप्रथम हा कुठं पाऊस पडणार आहे? जे भाग आतापासून पावसामध्ये वंचित होते, म्हणजे ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या भागात हे पाऊस पडणार आहे. मग सांगायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा, त्याच्यानंतर पंढरपूर, कासेगाव, त्याच्यानंतर आटपाडी, जत, त्याच्यानंतर इकडं बारामती, दौंड, इंदापूर ह्या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर, नळदुर्ग, अक्कलकोट, मंद्रुप ह्या परिसरामध्ये पडणार आहे. त्याच्यानंतर इकडं कंधार, लोहा, पालम, म्हणजे पालम हे भागात पाऊस कमी होता त्या भागात देखील परत एकदा आता पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर परभणी जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा ह्या 3 जिल्ह्यात देखील चांगला वेगवेगळ्या भागात पडणार आहे. सर्व दूर पडणार नाही, फक्त भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. नांदेड जिल्ह्यात आज जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा नांदेडकरांनी अंदाज लक्षात यायचा. धर्माबाद, बिलोली, नायगाव, नरसी, त्याच्यानंतर वसंतनगर त्या भागात देखील पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर इकडे यवतमाळ जिल्ह्यात देखील आहे, अमरावती जिल्ह्यात आहे, अकोला जिल्ह्यात आहे, वाशिमकडे आहे, हिंगोलीकडे आहे, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, जळगाव जिल्हा, जळगाव जिल्हा, परभणी जिल्हा ह्या परिसरात काय होणार आहे? दुपारनंतर ऊन पडेल आणि दुपारपर्यंत ऊन पडेल, दुपारच्या नंतर लगेच जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. आणि मुंबई कोकण पट्टीचा म्हणजे ते पालघर पासून ते इकडं रत्नागिरीपर्यंत, गोव्यापर्यंत ते पाऊस सुरूच राहील. त्याच्यामुळे पुणेकडे देखील सरी सुरू राहते. घाटमाथ्यावरला पाऊस आज जोर धरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मुंबईला देखील पाऊस सुरू होईल, नाशिकला देखील पाऊस येईल, संगमनेर, अकोलेकडे पडेल,